होणारा हा सामना त्यातील पहिली धाव घेतली जाते. चला अक्षद डायग्नोस्टिक सेंटरचे खेळाडू आपण थोडंसं टॉस का बॉसच्या त्या दिशेने बसायचंय. या दरम्यान जर बघितलं तर सर्वेश पाटील आणि हर्षल मात्र आता मात्र सिंगल काढला जातोय. निश्चितच जर बघितलं तर या दरम्यान जर बघितलं तर धाववाली आहे सिंगल. तरवेश साठी खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्यारीत्या पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. धावा घेतल्या गेल्या 3. आता मात्र बघूयात स्वराज ऑटो संघाकडनं गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज हर्षल ला मात्र गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. कर्णधाराने विश्वास दाखवला जातोय पॉवर प्लेचं. हर्षल पाटील लेफ्ट आर्म जलदगती गोलंदाज सोडून दिलाय. जज केला व्हाईटचा. कमेंट्री बॉक्सच्या समोर डायरेक्ट अक्षर डायग्नोस्टिकचा एक पण प्लेअर नाही पाहिजे इथे. हर्षल भाऊ चला या दरम्यान मॅचला होती पुन्हा एकदा सुरुवात. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. रफ्तार से गिरफ्तार तरवेश पाटील आज मात्र थोडस स्ट्रगल करताना दिसतात आहेत. या मॅचच्या आधी जर आपण बघितलं तर 0 बाद झाले. आता मात्र थोडस स्ट्रगल करतात आहेत आणि जेवढा वेळ मैदानाच्या आत घालवतील तेवढा धावा या मात्र तरवेशच्या बॅटमधनं येतील. मात्र फटका बसला होता मात्र गॅप मध्ये खेळून दिलाय 4 धावेसाठी. या 4 धावेच्या मदतीने जर बघितलं तर धाव संख्येत होती वाढ. पहिला बॉल आता मात्र समोर स्ट्रेट बॅटीने खेळला गेलाय. बॅट ऑफ द मिडल पहिला चेंडू लागलाय. आता मात्र बघूयात आता मात्र रिवर्सचा फटका 4 धावा देऊन जाईल. आणि चला विनंती असेल महाकाल प्लाऊडच्या संघाच्या सर्वच खेळाडूंना की आपण थोडस बाउंड्री रोप पासून मागे बसायचं आहे. कारण क्षेत्ररक्षक जर धावत आला तर टक्कर होऊ शकते, प्लेयरला इंजुरी होऊ शकते. या दरम्यान मात्र आता हळूहळू महाजन हॉस्पिटल या संघाचे खेळाडू मात्र आपल्याला मैदानात येताना दिसतात आहेत. आणि जर बघितलं तर तरवेश पाटील बॅटिंग साठी आहेत. डावकरी हाताचा गोलंदाज आता मात्र रडारावर घेतला जात आहे. पहिले 2 बॉल चांगल्या रीत्या टाकले गेले. नंतरच्या 3 बॉलवर आल्यात कंटिन्यू बाउंड्रीज.
या दरम्यान तरवेशची बॅट आता मात्र पुन्हा एकदा धावा घ्यायला लागली आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा बॉल आहे हर्षल पाटीलच्या स्पेलचा. आता मात्र संधी निर्माण झाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, पण मात्र जर बघितलं तर गोलंदाज आणि फलंदाज धावताना एकाच लाईनीत आले, त्यामुळे हा झेल घेतला गेला नाहीये की काय. संधी निर्माण केली होती, मात्र बघूयात इंटेन्शन कोणत्या रीत्याही गोलंदाजाला अडवण्याचं नव्हतं, धाव घेण्याचा फक्त प्रयत्न होता. आणि या दरम्यान जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने दुसरं षटक झाली आहे समाप्ती. 16 धावा झाल्यात. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फिल्डिंग डिस्ट्रिक्शन पूर्णपणे ऑन असेल. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं ललित चौधरींवर दाखवला जातोय विश्वास. आता मात्र ललितच्या बॅट मधनं बॉल मधनं प्रहार केला गेलाय. निश्चितच सरळ 6 धाव्यांसाठी अतिशय जोरदार फटका इथे मात्र मारला गेला. आणि आता मात्र तरवेशच्या बॅट मधनं धावा यायला झाली आहे सुरुवात. अको टप्प्याचा बॉल पूल केला गेलाय आणि सक्सेसफुल देखील केलाय. तरवेशच्या बॅटमधून आता मात्र येतात धाव्यांचा पाऊस. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे मात्र तरवेशच्या बॅटमधून आलाय. ललित चौधरी दुसरं षटक टाकण्यासाठी आले होते. पहिल्याच 2 बॉलवर 12 खर्च केले गेलेत. आता मात्र रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, वाईड बॉल घोषित केला जातोय. समोरच्या दिशेला तगडा प्रहार सरळ जातोय. चिरंजीव हॉस्पिटलच्या होर्डिंगला धडकणारा या षटकातील तिसरा षटकार. आता मात्र चांगल्यारीत्या रडारावर घेतलं जात आहे ललित चौधरीला. या ठिकाणी मात्र जर सिंगल घेऊन फक्त आता नॉन स्ट्राईकला गेलेत. हर्षल ला संधी दिली जाते. हर्षल चौधरी इथे मात्र आता बॅटिंग साठी तयार आहे. संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. उलट्या दिशेने झेल टिपला गेलाय. अतिशय चांगला सुरेख झेल इथे मात्र टिपला जातोय. 19 धावा खर्च केल्यानंतर 20 धावा खर्च केल्यानंतर 1 विकेट आली आहे. चला बॅटर नेम सांगायचंय पटकन. हिमांशू. चला मात्र आता जी आपल्याला प्रेक्षक गॅलरी दिसतीये, ज्या प्रेक्षक गॅलरीमध्ये चांगल्यारीत्या प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेत आहे, निर्मल सीड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माननीय श्री संकेत सुरेश पाटील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर विराजमान होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि आयोजन कमिटीतील सदस्यांना देखील विनंती असेल की आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार आपण करायचा आहे. या दरम्यान जर बघितलं तर धरतीधन संघाचे ऑनर मुकेश दादा पाटील हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि
आलेल्या मान्यवरांचा आयोजन कमिटीकडनं आपण यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट वीरूदादा, हर्षलदादा, आपण स्टेजवर जायचंय. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर राकेश, स्ट्रायकर. आता मात्र रिवाजचा फटका. निर्मल सीड प्रायव्हेट लिमिटेड प्रेक्षक गॅलरीच्या वरन षटकार जातोय तरवेश बॅटरच्या बॅट मधनं. आता मात्र तरवेश चांगल्या रीत्या चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय. आता मात्र संधी निर्माण केली गेली आहे, मात्र त्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड च्या ठिकाणी पडतोय टप्पा. आता मात्र पुन्हा एकदा, आता मात्र फलंदाज वेगळा होता. हिमांशूच्या बॅटमधून आलाय. रिव्हर्सचा चौकार इथे मात्र लगावला जातोय. तरवेशच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे आणि जर बघितलं तर तरवेश सोबतच हिमांशूची बॅट देखील आता मात्र धावेंचा वेग घेते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा बॉल एक पाय उचलून चांगल्यारीत्या फिरवला गेला, मात्र सिंगलवर समाधानी व्हावं लागेल. आपण जर बघितलं तर तरवेश पाटील बघता बघता 41 वर येऊन पोहोचलेत. 16 बॉल 41 वर आहेत. फुलटॉस बॉल या ठिकाणी दिला गेलाय. नो बॉल, 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 इथे मात्र झालाय काय तर धावा देखील दिल्या जातात आहेत आणि जर बघितलं तर एक एक्स्ट्रा बॉल अजून मात्र टाकावा लागेल. तर मात्र फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटीने प्रहार अडवला जातोय. सिंगलवर समाधानी व्हावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर 3.5 मध्ये धावा झाल्यात 55. त्यात जर बघितलं तर वैयक्तिक 46 या मात्र फक्त आणि फक्त तरवेशच्या आहेत. आता मात्र चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट फटका सरळ फेकून दिलाय 6 धावेंसाठी आणि या षटकाराच्या मदतीने राकेशचं 4थं षटक झालंय समाप्त. धावा झाल्यात 61. या दरम्यान आता मात्र बॉलर चेंज झालेत नयन पाटील, पण या षटकाराच्या मदतीने तरवेश अर्धशतक झालाय पूर्ण. धावा झाल्यात 52. सदुसष्ट धावा झाल्यात. तरवेश वैयक्तिकरित्या 52. नितीन पाटील गोलंदाजी मार्कवर. आखो टप्प्याचा बॉल पूल केला गेलाय आणि सक्सेसफुल देखील केलाय. सरळ जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावेसाठी आणि आता मात्र तरवेशची बॅट
मैदानाच्या आतमध्ये आग ओकू लागली आहे. धावा झाल्या 73. नितीन पाटील बॅक टू बॅक 2 षटकार. दरम्यान हॅलो हॅलो डीजे थोडासा आवाज जो वाढवायचा आहे. हॅलो 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 थोडासा हॅलो हॅलो. या दरम्यान जर बघितलं तर नितीन पाटील याचं मात्र षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता मात्र बॅट फिरवली जाते. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. हिमांशूच्या बॅटमध्ये येतोय झंझावती चौकार. आणि जर बघितलं तर 82 धावा बघता बघता 5 षटक संपूर्ण होण्याच्या आधी इथे मात्र धावा बनवल्या गेल्यात 82. आणि मात्र महाकाल प्लाउड हा संघ मात्र बलाढ्य धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. तरवेश पाटील चांगल्यारीत्या बॅटिंग आता मात्र केली गेली आहे. 59 21 बॉलवर आहेत, त्यात 6 षटकार आणि 4 चौकार. हिमांशू गुजर हा देखील मैदानाच्या आत आता मात्र चांगल्यारीत्या बॅटिंग करताना दिसतोय. नितीन पाटीलच्या स्पेलचा शेवटचा बॉल इथे मात्र टाकण्यासाठी नितीन पाटील धावतात आहेत. बॅटर हिमांशू पुढे सरसावत चालत चालत सहजरित्या फटका मारून दिलाय 6 धावेसाठी. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 88. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. हिमांशू देखील बघता बघता 7 बॉल 25 वर आहे. आणि तरवेश पाटील 21 बॉल 59 वर. महाकाल प्लाउड प्रथम फलंदाजी करताना चांगले आता मात्र बलाढ्य धावसंख्येकडे वाटचाल करतोय. कारण 5 षटक संपूर्ण होण्याच्या आधी जर धावा 88 झाल्यात तर अजून 3 षटक यायचे बाकी आहेत. टोटल 18 बॉल तरवेशच्या आता मात्र हातात आहेत. आणि जर 18 बॉल जर आपण बघितले तर 14 मध्ये 50 मारली आहे वैयक्तिकरित्या. आणि आता मात्र जर संपूर्णरित्या 18चे 18 बॉल जर तरवेश फेस करेल तर कुठेतरी मोठी सर्वोच्च धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल हर्षल पाटीलचा. डावकरी हाताचा गोलंदाज भन्नाट वेगाने टाकला, मिस केलाय. बॅट चिकळ या दरम्यान सिंगल येतोय. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर धावा झाल्यात 89. हर्षल पाटील डावकरी हाताचा गोलंदाज हा मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल रफ्तार से गिरफ्तार केला जात आहे फलंदाजाला. आणि जर बघितलं तर डॉट बॉल खूप वेळानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आता आलाय. आणि जेवढे डॉट बॉल आता मात्र शेवटच्या क्षणी येतील तेवढ्याच डॉट बॉलचं महत्व हे मात्र स्वराज ऑटो या संघासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. आता मात्र बघूयात पुन्हा एकदा तिसरा बॉल टाकण्यासाठी हर्षल पाटील डावकुरे हाताचा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल प्रमुख मंचाला मानवंदना देणारा षटकार हिमांशू गुजरच्या बॅट मधून येतोय. तो देखील चांगल्यारीत्या आता मात्र लईत फलंदाजी करतोय. 9 बॉल 31 वर आलाय. बघता बघता 3 षटकार आणि 3 चौकार हिमांशूच्या बॅट मध्ये देखील आलेत. चौथा बॉल हर्षल पाटील.
पुढे सरसावत अळमायांच्या दिशेला बॅटवर परिपूर्णरित्या घेतला आणि फक्त सरळ फेकून दिलाय. आता मात्र जर बघितलं तर या षटकाराच्या मदतीने महाकाल प्राऊड संघाचा झालाय शतक पूर्ण. 101 धावा झाल्यात. चला मॅच मात्र मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय की काय. आता मात्र भन्नाट वेगाने टाकलाय बॉल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय पण खूप वेळानंतर मात्र डॉट बॉलची सिरीज आली आहे. चला आता मात्र जर बघितलं तर मात्र बॅट भन्नाट वेगाने फिरवली गेली. त्या दरम्यान जर बघितलं तर फक्त धाव आली आहे सिंगल. या दरम्यान जर बघितलं तर तरवेजच्या बॅटमधनं मात्र जीवाचा चौकार तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि या दरम्यान देखील 4 धावा आल्यात. या दरम्यान जर बघितलं तर नीरज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. तर मात्र चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. या दरम्यान फक्त मिळेल सिंगल. सातव्या ओव्हरचा तिसरा बॉल आणि हिमांशु गुजर खेळत आहेत. 13 बॉल 37 रन. तरवेश पाटील 24 बॉल 65 रन. 5 चौकार 6 षटकार तरवेश पाटील. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा ट्राय केला पण फारसा बॅटवर आलेला नव्हता. खाली राहून गेला बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. सातव्या ओव्हरचा 5वा बॉल. सामना करतील हिमांशु गुजर. चांगला बॉल. गुडलेन गुडलेन सर यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल.
नीरज पाटील आपल्या संघासाठी 7वं षटक घेऊन आलेले. हा पिच बॉल पटकलेला बॉल व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. थोडं मिसफील्ड, कोणतीही धाव नाही. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. अजूनपर्यंत नीरज यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. 5 बॉलात फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत आणि चांगलं षटक आपल्या टीमसाठी. फुलटॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही. तरवेश यांनी एकही धाव घेतली नाहीये. पुढचे 6 बॉल तरवेश स्वतः खेळतील आणि आपल्या टीमसाठी बलाढ्य धावसंख्या उभा करण्याची ते ताकद ठेवतात. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून त्यांनी एकही धाव न घेतलेली आहे. आता पुढच्यावर बघूया तरवेश या 6 बॉलात किती धावा आपल्या टीमसाठी जोडू शकतात. शेवटची ओव्हर, या इनिंगची शेवटची ओव्हर असेल. बॉलर नेम हर्षल पाटील. गोलंदाजी एंड बापूशी गोपाल घनश्याम चौधरी. हर्षल पाटील हे नवीन बॉलर, राईट हँड फास्ट आणि बॅटिंग इन ॲडव्होकेट विनोद बी पाटील यांच्याकडून बॅटिंग करत आहे तरवेश पाटील. तरवेश आता इथून पुढे 6चे 6 बॉल स्वतः खेळतील असा अंदाज आहे. चांगला बॉल होता. तेज तर्रार बॉल, बॅटवर फारसा आलेला नाही आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हा चौकार असेल. 22चा चौकार भेटलाय हा. पहिलाच बॉल. दुसरा बॉल हा पिच बॉल टोलवून दिला आहे सरळ सीमारेषे पार. 6 धावा षटकार.